सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10. हे गुरु, निर्मल अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यात चतुर, विद्यारूप कमलाला विकसित करणारा आणि परावाणीच्या अर्थरूप स्त्रीशी विलास करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. संसाररूप अंधकाराचा अज्ञानाचा नाश करण्यात सूर्याप्रमाणे अतिसामर्थ्यवान व तारुण्यभरात असणाऱ्या तुर्यावस्थेशी विलास करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. सर्व जगाचे पालन करणारा कल्याणरूप रत्नांचा ठेवा, सज्जनरूप वनात चंदनासारखा श्रेष्ठ आणि ज्यांचे स्वरूप आराधना करण्यास योग्य असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. भक्तांच्या चित्तरूप चकोर पक्ष चंद्रासारखा ब्रह्मानंदरूप अनुभवाचा राजा, श्रुतीच्या ज्ञानाचा समुद्र आणि मदनाचा नाश करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. भावयुक्त ज्ञानांच्या भजनास पात्र, संसाररूप हत्तींचे गंडस्थल फोडणारा व जगाच्या उत्पत्तीचे स्थान अशा तुझ प्रत नमस्कार असो. गुरु, तुमच्या कृपारूप गणेशाचा जेव्हा प्रसाद होतो तेव्हा लहान मुलालाही शस्त्राच्या गुह्य सिद्धांताचे ज्ञान होते. गुरूंच्या उदारवाणीने जेव्हा अभयवाचन मिळते तेव्हा नवरसामृताच्या समुद्राचाही थांग लागतो. जेव्हा आपली प्रेमरूप सरस्वती मुक्याचाही अंगीकार करते तेव्हा ग्रंथ करण्यात तो बृहस्पतींशी सुद्धा प्रतिज्ञा करू शकतो. फार तर काय, परंतु ज्यावर आपली कृपादृष्टी होते किंवा ज्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त पडतो तो जीव असूनही ईश्वराची साम्यता पावतो. असा ज्या गुरुकृपेचा महिमा आहे तिचे वर्णन मी कोणत्या वाचेच्या बलाने करू शकेन? कारण सूर्याच्या अंगाला उठणे लावता येईल का? कल्पतरू नेहमी फुले येण्याची इच्छा करणे व्यर्थ आहे, कारण तो सर्वदा फलद्रूपच आहे. क्षीरसागराला कशाची मेजवानी करावी? कापुराला दुसऱ्या कशाचा सुवास देता येईल? चंदनाला कशाची उटी लावावी? अमृताला कसे शिजवावे? गगनापेक्षा काही उंच करावे हे कसे घडून येणार? त्याचप्रमाणे श्री गुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोठून मिळणार? हे समजूनच मी गुरूंना नुसता नमस्कार केला. जर बुद्धीच्या जोरावर श्री गुरूंच्या समर्थांचे वर्णन करू म्हटले तर ते मोत्याबरोबर अभ्रकाचे तेज लावल्याप्रमाणे होईल, किंवा उत्तम सोन्याबरोबर रुपे लावणे ज्याप्रमाणे व्यर्थ आहे त्याप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करू लागले असता व्यर्थ होईल. म्हणून गुरुचरणी लीन होऊन त्यांच्या पदी नुसते मस्तक ठेवणे हेच बरे होईल. मग ज्ञानेश्वरांनी म्हटले, हे स्वामी, तुम्ही माझ्यावर ममतेने कृपादृष्टी केल्यामुळे कृष्णार्जुन संवादरूपी संगमात मी प्रयाग येथील वटवृक्षाप्रमाणे झालो. पूर्वी मला दूध हवे असे उपमन्यूने म्हटल्यावरून शंकरांनी ज्याप्रमाणे सर्व क्षीरसमुद्राची वाटी करून त्यापुढे ठेवली, किंवा ध्रुव रुसला असता त्याला अढळपदाचा खाऊ देऊन श्री विष्णूंनी त्याची समजूत केली, त्याप्रमाणे ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ व सकल शास्त्रांचे विश्रांतीस्थान अशी जी अध्यात्मविद्यारूप श्री भगवद्गीता ती मी ओवी रूपाने वर्णन करावी अशी मला शक्ती दिली. ज्या भाषणांच्या रानात हिंडत असता एकही अक्षरांचे सार्थक झाल्याचे माझ्या कानी पडले नाही, परंतु ते बोलणेच विचारूप कल्पतरू झाले. ज्या माझ्या बुद्धीची गती देहापलीकडे गेली नव्हती ती बुद्धी हल्ली ब्रह्मानंदरूपी भंडाराची खोलीच बनविली आहे आणि माझ्या मनाला गीतार्थरूपी क्षीरसागरात जलमंदिर बांधून दिले आहे. याप्रमाणे श्री गुरुदेवाची एक करणी अगाध असल्यामुळे मला त्यांचा अपार सामर्थ्यांचे कसे वर्णन करता येईल? तेव्हा महाराज, हे काही मी धिटाईने बोललो आहे याची मला क्षमा असावी. आतापर्यंत आपल्या कृपाप्रसादाने मी भगवद्गीतेच्या पूर्ण खंडांचे ओवीबद्ध वर्णन आनंदाने केले. पहिल्या अध्यायात आप्तस्वकीयांबरोबर युद्ध करणे अयोग्य आहे असे वाटल्यामुळे अर्जुनास खेद उत्पन्न झाला. दुसऱ्यात योग स्पष्ट सांगितला आहे, परंतु त्यात ज्ञानयोग व कर्मयोग असा भेद दाखविलेले आहेत. तिसऱ्यात केवळ कर्मच प्रतिपादन केले आहे, तेच कर्म चौथ्यात ज्ञानासह प्रकट केले आहे. पाचव्यात योगत्वास आरंभ केला आहे, तेच योगतत्व 6व्या अध्यायात आसन विधीपासून जीवांचे ऐक्य होईपर्यंत स्पष्ट सांगितले आहे. त्याचप्रमाणे अष्टांग योग स्थिती व योग भ्रष्टास मिळणारी गती याविषयी सर्व सिद्धांत 6व्यात सांगितले आहेत. त्यानंतर 7व्यात आरंभी प्रकृतीचा उपक्रम व परिहार सांगून नंतर ईश्वराचे भजन करणाऱ्या 4 प्रकारच्या भक्तांचे म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी यांचे वर्णन केले आहे. पुढे प्रश्नसप्तकांचे स्पष्टीकरण करून प्रयाणसमयी चित्तशुद्धी करण्याचा निर्णय आठवड्यात सांगितला आहे.
मग जेवढा वेदांत जेवढा म्हणून अभिप्राय आहे तेवढा 1,00,000 महाभारत ग्रंथात आणला आहे व भारतात सांगितलेला सर्व अभिप्राय कृष्णार्जुनांच्या संवादरूपी गीतेच्या 700 श्लोकात आहे व तोच एकट्या 9व्या अध्यायात आणलेला आहे. म्हणून 9व्या अध्यायाचा अभिप्राय प्रश्न समजण्यास जेथे अर्जुनाचीही शक्ती झाली नाही तो स्पष्ट करून सांगण्याबद्दल मी व्यर्थ गर्व कशाला वाहू. अहो, गूळ आणि साखर यांच्या ढेपा जरी एका रसाच्या तयार केलेल्या असतात तरी त्याची गोडी निराळी असते. त्याचप्रमाणे गीतेच्या सर्व अध्यायात जरी ब्रह्मतत्वाचे वर्णन केले आहे तरी काही अध्याय ब्रह्म जाणून त्यास प्रतिपादन करतात, काही ब्रह्माचे ठिकाणी दर्शवतात व काही ब्रह्म जाणण्यास गेले असता आपल्या जाणत्या गुणांसह ब्रह्मरूपच होतात. याप्रमाणे गीतेचे अध्याय आहेत, परंतु 9वा अध्याय असा आहे की त्याचे वर्णन करता येत नाही. प्रभो, तो मी वर्णन केला हे तुमचेच सामर्थ्य होय. अहो, एका ऋषीच्या वसिष्ठाच्या छाटीने सूर्यासारखा प्रकाश पडला, एकाने विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली, एकाने रामचंद्राने समुद्रावर दगडाचा सेतू बांधून सर्व सैन्य पार उतरवले, एकाने मारुतीने जन्मांतात आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून हातात धरले आणि एकाने अगस्ती ऋषींनी एकाच आचमनाने समुद्रप्राशन केला. त्याचप्रमाणे मजमुख्याकडून वाणीला अगम्य असे ब्रह्म तुम्ही बोलविले, परंतु ते तितकेच राहू द्या, कारण रावणांचे युद्ध रावणांच्या युद्धाप्रमाणे झाले म्हणून म्हणावयाचे त्याप्रमाणे ते अनुपमेय होय. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचे 9व्या अध्यायातील बोलणे हे 9व्या अध्यायासारखेच आहे असे मी म्हणतो. ज्या तत्त्वज्ञानांनी गीतेचे खरे रहस्य समजले आहे तेच याचा निवाडा जाणतील. अशा प्रकारे पहिले 9 अध्याय मी यथामती वर्णन केलेले आहेत. आता येथून उत्तरखंडाचा आरंभ झाला आहे ते ऐका. या उत्तरखंडात आरंभीच्या अध्यायात श्रीकृष्ण हे अर्जुनास आपल्या मुख्य व गौण विभूती सांगतील. ती उत्तम रसभरित कथा तुम्हाला मी सांगतो. देशी भाषेच्या सुंदरपणाने शांत रसही शृंगार रसाला जिंकील. त्या योगाने मराठी ओव्यांचं अलंकार शस्त्राला भूषणासारख्या शोभतील. मूळ संस्कृत ग्रंथ व त्यावरील मराठी टीका वाचून जर खरा अर्थ मनात उतरेल तर त्यातील मूळ ग्रंथ कोणता हे समजणार नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीरच दागिन्यांना शोभविते आणि कोणी कोणाला शोभा आणली आहे याचा निवाडा करता येत नाही, त्याप्रमाणे देशी आणि संस्कृत भाषा एकाच ग्रंथाचा गीतेचा भावार्थ वर्णन करून एका जागी कशा शोभतात ते स्वस्थ बुद्धीने ऐका. कोणताही अभिप्राय प्रकट करताना शृंगारादी रसांची वृष्टी होते तेव्हा चातुर्याला शोभा येते. त्याचप्रमाणे देशी भाषेचे सौंदर्य व तारुण्य लुटून त्या योगाने अगणित अशा गीता तत्वाची रचना केली, जो स्थावर जंगमांचा परमगुरु व चतुर्जनांच्या चित्तास आनंद देणारा. तो यादवेश्वर श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतात, श्रीहरी म्हणाले, अर्जुना, माझ्या सर्व गोष्टीकडे तुझे पूर्ण लक्ष आहे ना? आम्ही मागे 9 अध्यायात जे काही सांगितले त्यात आमच्या बोलण्याकडे तुझे लक्ष कितपत असते हे पाहिले. ते अपुरे नाही, पूर्ण आहे अशी आमची खात्री झाली. ज्याप्रमाणे 9व्या मडक्यात थोडे पाणी घालून ते गळत नाही अशी खात्री झाल्यावर ते पूर्ण भरतात, त्याप्रमाणे तुला आम्ही थोडे ऐकवले. ते तुझ्या लक्षात आहे आणि अशी आमची खात्री झाल्यावरून तुला जास्त ऐकवावे असे आम्हास वाटू लागले. ज्याप्रमाणे एखादी नवीन चाकर ठेवल्यावर त्याची कसोटी पाहण्याकरता त्याच्या जाण्या येण्याच्या वाटेत वाटेल ते टाकतात व ते त्याने आपल्या जवळ न ठेवता मालकाच्या स्वाधीन केल्यावर त्याच्या जामदारखान्यावर नेमणूक करतात, त्याप्रमाणे अर्जुना, तू आमच्या कसोटीस उतरल्यामुळे तू माझ्या ज्ञानाचे भंडार झालास. असे भाषण अर्जुनाला पाहून सर्वेश्वर श्रीकृष्ण अत्यादराने बोलले. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघ भरून येतो त्याप्रमाणे ती कृपासागर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, पूर्वी सांगितलेलाच अभिप्राय तुला सांगतो. हे पहा, दर वर्षात शेत पेरीत असता पीक जरी पुष्कळ येऊ लागले तरी त्याची लागवड करताना कंटाळू नये. अथवा हे पंडुसुता,
ज्याप्रमाणे वरचेवर ताव दिल्याने सोन्याचा कस वाढतो, म्हणून सोनार आपल्या हिताकरिता ते जास्तीच शुद्ध करतो, त्याप्रमाणे पार्था हा अभिप्राय सांगण्यात आम्ही तुझ्यावर मुळीच उपकार करीत नसून आपल्या स्वार्थाकरिता पुढील भाग तुला सांगत आहोत. ज्याप्रमाणे बालकाला दागिने घातले असता त्याचे सुख बालकास काय असते, परंतु त्याचे खरे सुख त्याच्या आईच्या दृष्टीला होते, त्याचप्रमाणे जो तुला तुझे हित समजत जाईल तो आमचे सुख दुप्पट वाढेल असे आहे. अर्जुना, आता या बोलण्याचा खुव्या राहू दे. खरोखर माझे तुझ्यावर फार प्रेम आहे, म्हणून मी तुझ्याशी किती जरी बोललो तरी माझी तृप्ती होत नाही, म्हणूनच आम्हाला तीच ती गोष्ट तुझ्याशी बोलावी लागते. तर आमच्या बोलण्याकडे अंतःकरणपूर्वक लक्ष दे. हे मार्मिक अर्जुना, अत्युत्तम असे जे माझे वाक्य ते ऐक. ते वाक्य नसून अक्षररूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच तुला आलिंगन देण्यास आले आहे. परंतु हे किरीटी, तू खरोखर मला जाणत नाहीस ना? तर जो मी तुला दिसतो आहे तेच हे सर्व विश्व. हे माझे स्वरूप जाणण्याविषयी वेदांची वाटणी कुंठित झाली, मन व वायू यांची गती खुंटली व माझ्या तेजामुळे रात्र झाल्याशिवाय सूर्य व चंद्र हे मावळले. अरे, ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो, त्याप्रमाणे माझ्यापासून झालेले देव हे मला जाणण्यास समर्थ नाहीत. आणि जलचरांना ज्याप्रमाणे समुद्राचा अंत नसतो किंवा मशकाला आकाश ओलांडिता येत नाही, त्याप्रमाणे महर्षींचे ज्ञान मला ओळखू शकत नाही. मी कोण, केवढा, कोणाचा, कोठे झालो या गोष्टींचा निश्चय करता करता युगींची युगे लुटले. कारण अर्जुना, हे सर्व महर्षी, देव व इतर प्राणी या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण पडते. जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा वर चढेल अथवा झाड वाढत जाता जाता मुळाला लागेल तर माझ्यापासून झालेले जग मला जाणील. किंवा जर झाडातील गाभा झाड व वन यांना कवटाळील अथवा लाटात समुद्र साठवेल, तसेच परमाणूमध्ये भूगोलाचा समावेश होईल, तर माझ्यापासून झालेल्या जीवास महर्षीस किंवा देवास मला जाणता येईल. याप्रमाणे जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी सहज चुकून जो कोणी प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना पाठमोरा होतो, इंद्रिय जिंकतो व अशा रीतीने मागे फिरल्यावर देह मागे सोडून जो पंचमहाभूते स्वाधीन करून घेतो, अशी मनाची स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाने त्याच्या डोळ्यासमोर उत्पत्तीरहित असे जे स्वरूप ते त्याला दिसते. मी सर्वांच्या आरंभाच्याही पलीकडचा आणि सर्वात श्रेष्ठ आहे, अशा मला जो मनुष्य जाणेल तो दगडात जसा परीस किंवा रसात असे अमृत, तसा सर्व मनुष्यात तो माझा अंश आहे असे समज. तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्ती व त्याचे अवयव म्हणजे सुखाचे अंकुर. एरवी लौकिकदृष्ट्या त्यांचे जे मनुष्यपण तो केवळ भ्रम होय. अरे, कापुरात अवचित हिरा सापडला आणि त्याच्या जरी पाणी पडले तरी तो ज्याप्रमाणे विरघळत नाही, त्याप्रमाणे तो जरी मनुष्य लोकात राहत असला तरी त्याला मायेपासून बाधा होत नाही व आपलाच नाश होईल या भीतीने त्याला पाप सोडते. आपले राहण्याचे स्थान जे चंदनाचे झाड ते जर जळत असेल तर सर्प त्याचा त्याग करतो. त्याप्रमाणे जो मला जाणतो त्याला सर्व संकल्प सोडतात. तेच मला कसे जाणावे असे जर तुझ्या मनात येईल तर मी कसा आहे व माझे विकार कोणते आहेत ते ऐक. हे विकार निरनिराळ्या प्राण्यांत त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनवून त्रिजगात पसरले आहेत. त्या विकारात पहिली बुद्धी असे समज, मग अमर्यादा ज्ञान, दक्षता, सहनशीलपणा, क्षमा व सत्य, मग मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह हे दोन्ही. आणखी अर्जुना, जगातील सुखदुःख व जन्ममरण हेही विकारच आहेत असे समज. पंडुसुता, भीती आणि निर्भयपणा, अहिंसा आणि सुखदुःख, समता, संतोष आणि तप हेही भावच आहेत असे समज. अरे, सर्व भूतांच्या ठिकाणी दान, यश, अपकीर्ती हे जे भावदृष्टीस पडतात ते माझ्याच पासून भूतांचे ठिकाणी उत्पन्न होतात. जशी भूते निरनिराळी आहेत तसे हे विकारही वेगळाले आहेत असे समज. त्यापैकी काहींना माझे ज्ञान होते व काहींना होत नाही. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधार ही सूर्यापासून उत्पन्न होतात, प्रकाश उदयाबरोबर व अंधार अस्तमानाबरोबर दृष्टीस पडतो, त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे अगर न होणे हे प्राण्यांच्या कर्माचे फल आहे. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी निरनिराळे विकार प्राप्त होतात. याप्रमाणे अर्जुना, ही सर्व जीवसृष्टी माझ्याच विकारांनी भरलेली आहे असे समज.
आता जे या सृष्टीचे पालक आहेत आणि ज्यांच्या आज्ञेने सर्व लोक वर्तन करतात असे आणखी 11 भाव आहेत ते तुला सांगतो. तर सर्व गुणांनी युक्त महर्षी ज्ञाते असे जे काश्यपादी प्रख्यात 7 ऋषी आहेत व आणखी जे 14 मनु आहेत त्यातील स्वयंभुआदी मुख्य जे 4 ते तुला सांगतो. हे धनुर्धरा, असे 11 भाव सृष्टीच्या उत्पत्तीकरता माझ्या मनापासून उत्पन्न झालेले आहेत. जेव्हा लोकांची व्यवस्था लागली नव्हती व त्रिभुवनाची रचना झाली नव्हती तेव्हा पंचमहाभूतांचे समुदाय कार्य केल्याशिवाय जगाचे जागचे जागी स्तब्ध होते. तेव्हा हे 7 ऋषी व 4 मनु उत्पन्न झाले व त्यांना अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना सर्व जगतात मुख्य करून ठेवले. म्हणून हे 11 जण राजाप्रमाणे असून इतर सर्व जग त्यांची प्रजा आहे व अशा प्रकारे हा विश्वविस्तार माझाच आहे असे समज. हे पहा, पहिल्या प्रथम बीज एक असते, मग तेच वाढल्यावर त्याचे बूड बनते व बुडाला कोंब निघू लागल्यावर त्याचा खांद्या होतात. खांद्यापासून पुष्कळ फाटे फुटून त्याला कोमल पल्लव येतात आणि त्या पानांना फळे व फुले येतात. याप्रमाणे सर्व झाड बनल्यावर ते कारणदृष्टीने पाहू लागल्यास सर्व बीजच आहेत असे सिद्ध होते. त्याचप्रमाणे मुळारंभी मी एकटाच होतो. नंतर माझ्यापासून 7 ऋषी आणि 4 मनु उत्पन्न झाले. त्यांच्यापासून इंद्रादी अष्टलोकपाल उत्पन्न झाले व लोकपालांनी पुष्कळ प्रकारचे लोक उत्पन्न केलेले आणि त्या लोकांपासून सर्व प्राणी उत्पन्न झाले. त्याप्रमाणे खरोखर सर्व विश्वाचा विस्तार मीच झालो आहे. परंतु हे ज्याला युक्तीने मान्य आहे त्यालाच समजणार आहे. यास्तव हे सुभद्रापते, हे माझे 20 भाव व 11 विभूती यांनी सर्व जग व्यापले आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत याचप्रमाणे माझ्याशिवाय दुसरी गोष्टच नाही. हे जो खरोखर जाणतो त्याला ज्ञानाची जागृती होते. म्हणूनच उत्तम व वाईट अशा प्राण्यांतील भेदाचे त्याला स्वप्नही पडत नाही. मी माझ्या विभूती व माझ्या विभूतींनी युक्त असलेले प्राणी हा योगानुभाव हे सर्व एकच आहे असे समज. म्हणून खरोखर जो या ज्ञानयोगाने मनोभावे करून मद्रूप झाला तो कृतार्थ झाला यात संशय नाही. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदाने मी त्याच्या पाशात पडतो. म्हणून जो माझ्या ठिकाणी अभेद बोधाने भक्ती करतो त्याला माझ्या प्राप्तीमध्ये खरोखर व्यत्यय येत नाही व अशी भक्ती करीत असता जरी तो मरण पावला तरी तेही उत्तमच आहे. हे 6व्या अध्यायात पूर्णपणे सांगितले आहे. ती अभेद भक्ती कशी असते हे जाणण्याची जर तुझ्या मनात इच्छा असेल तर सांगतो ऐक. अर्जुना, या सर्व जगाचा उत्पन्न करता व पालन करता ही मीच आहे. अरे, ज्याप्रमाणे लाटांचा जन्म पाण्यातच होतो, त्यांना आश्रय पाण्याचाच असतो व त्यांचे जीवन ही पाणीच असते आणि त्याचप्रमाणे त्यांना जसे सर्व ठिकाणी पाणीच आहे त्याप्रमाणे या सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे काही नाही. अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे मानून जे खऱ्या उत्कंठेने व प्रेमभावाने वाटेल त्या ठिकाणी मला भजतात, देश काल वर्तमान व सर्वांपासून मी भिन्न नाही असे जे जाणतात, वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो, याचप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्व व्यापक असा जो मी, त्या मला मनात आठवून सुखाने त्रिभुवनात कालक्रमणा करतात आणि जो प्राणी दृष्टीस पडेल त्याला त्याला ईश्वर समजतात. हा माझा खरा भक्तियोग आहे असे समज. जे आपले चित्त मद्रूप करतात व माझ्याच योगाने ज्याचे प्राण संतोष पावतात ते मग ज्ञानाच्या भुलीने जन्ममरणास विसरतात. नंतर ज्ञानाचा माज येऊन ते कौतुकाने संवाद सुखात नाचू लागल्यावर एकमेकाला देणे व घेणे म्हणजे ज्ञानाशिवाय दुसरे काहीच नसते. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेला तलाव पाण्याने भरून गेल्यावर त्याचे पाणी एकमेकात मिसळते आणि मग लाटांनाच लाटाचं आश्रयभूत होतात, त्याप्रमाणे ज्ञानी एके ठिकाणी मिळाल्यावर ब्रह्मांडरूपी लाटा एकाच एक मिळतात. त्या ठिकाणी आत्मबोध हा आत्मबोधाला आत्मबोधाचाच अलंकार घालून मिरवतो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्यालाच ओवाळावे किंवा चंद्राने चंद्रालाच आलिंगन घालावे अथवा योग्यतेने सारखे 2 अवघ एकमेकात मिळावे, त्याचप्रमाणे ब्रह्मैक्याचा संगमाने पूर येऊन त्यात अष्टसात्विक भावरूपी केर कचरा तरंगून आला म्हणजे ते ज्ञाते संवादरूप चव्हाट्यावरील गणपती बनतात. तेव्हा त्या ब्रह्मानंदाच्या भरात देहरूप गावाच्या बाहेर धावू लागून माझ्या प्राप्तीमुळे संतोष झाला अशी मोठ्याने गर्जना करू लागतात. गुरु शिष्यांच्या एकांतात जो एकाक्षरी मंत्र सांगावयाचा
तो सर्वजण मेघाप्रमाणे तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात. ज्याप्रमाणे कमळाची कळी विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंद झाकू शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत सर्वांना आपल्या वासाची मेजवानी करते, त्याप्रमाणे जगतात माझे गुण गाऊन गाण्याच्या भरात ते स्तब्ध राहतात व त्या स्थितीत त्यांचा जीवभाव व देहभाव हे दोन्ही हरपतात आणि अशा प्रेमभरात ते रात्र व दिवस जाणत नाहीत. अशा प्रकारे जे आत्मत्वाने माझे सुख परिपूर्ण घेतात त्यांना अर्जुना आम्ही जे काही द्यावयाचे त्या ठिकाणच्या शेलकाच वाटा ते घेतात. कारण अर्जुना ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले मार्गाच्या दृष्टीने स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा असे वाटते. म्हणून त्यांनी माझ्या ठिकाणी जी भक्ती केली त्या भक्तीमुळे त्यांना काही द्यावे असे मला वाटले, परंतु मी जे काही त्यास द्यावयाचे ते त्यांनी होऊनच आपल्या अधीन करून घेतले. आता माझ्या भक्तीचे जे प्रेमसुख ते जास्त वाढवावे व अशा माझ्या भक्तांवर काळाची दृष्टी न पडावी याविषयी मला जपले पाहिजे, एवढेच माझे कर्तव्य आहे. हे किरीटी, ज्याप्रमाणे लाडके लेकरू खेळत असता आई त्याचवर प्रेमदृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते व ते जो जो एक नवीन खेळ खेळेल त्याप्रमाणे त्याला सोन्याचे पदार्थ करून ठेवते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचे संप्रदाय मला वाढवावे लागतात. जे संप्रदाय वाढविल्याने माझे भक्त मला सहज येऊन मिळतात ते विशेष करून वाढवावे असे मला वाटते. भक्तांना माझी आवड असल्यामुळे मला त्यांच्या एकनिष्ठेने प्रेम उत्पन्न होते, कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांची फार उणीव आहे. हे पहा, वरवर भक्ती करणाऱ्यांसाठी स्वर्ग व मोक्ष असे दोन मार्ग उत्पन्न केलेले आहेत आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषाचे स्वाधीन केले आहे. परंतु आत्मतत्वान वाचून जे एक नाजूक सुख ते प्रेमळ भक्तांकरिता तसेच राखून ठेवले आहे. अर्जुना, इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपल्या जवळ करतो ह्या गोष्टी बोलून दाखविण्यासारख्या नाहीत, तर अनुभवाने समजणाऱ्या आहेत. म्हणून आत्मा जो मी त्या माझी भक्ती हेच आपल्या जीवनास कारण करून ज्यांनी माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानल्या त्या शुद्ध आत्मज्ञानांकरिता मी कापुराची मशाल पाजळून मशालजी बनवून त्यांचे पुढे पुढे चालतो. अज्ञानरूप रात्रीत जमलेला गर्द अंधाराचा नाश करून त्या भक्तांकरिता मी नेहमी ज्ञानरूप सूर्योदय करतो. प्रेमळ भक्तांना प्रिय असा पुरुषोत्तम जेव्हा याप्रमाणे बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, माझे सर्व मनोरथ शांत झाले. हे पहा महाराज, आपण माझ्यावरील संसाररूपी केर चांगला झाडून टाकला आणि प्रभो त्यामुळे मी पुनर्जन्मापासून मुक्त झालो. अहो, माझे जन्मजन्मी आपल्या डोळ्यांनी पाहिले व माझे जीवित आज माझ्या हाती आले असे मला वाटते. प्रभो, आपल्या मुखातून हे बोलणे ऐकून माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आणि माझ्या देवाचा भाग्योदय झाला. आता या वचनरूप सूर्याने माझ्या अंतर्बाह्य अज्ञानांधकाराचा नाश झाला. म्हणून प्रभो, तुमचे यथार्थ स्वरूप मला दिसू लागले. तरी कृष्णा, आपण परब्रह्म आहात व सर्व महाभूतांचे विश्रांती स्थान असून पवित्र आणि सर्व जगाचे पालन करते आहात. तुम्ही ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांचे आदिदैवत आहात. देवा, 25वे तत्व जो पुरुष तो तूच आणि मायेच्या पलीकडील जो दिव्य भाव तोही तूच. हे स्वामी, तुम्ही अनादि सिद्ध असून तुम्हाला जन्मादी धर्म नाहीत असे तुम्ही आहात असे मला आता समजले. तुम्ही 3 कालांचे चालक आहात. तुम्ही जीवकलेची मुख्य देवता आहात व तुम्ही ब्रह्मांडास आश्रयभूत आहात असे आता मला स्पष्ट कळले. हे पहा, आणखी दुसऱ्याही एका तऱ्हेने त्या गोष्टी खरेपणाविषयी अनुभव येतो, तो असा की पूर्वी तुमच्याविषयी अशीच गोष्टी पुष्कळ ऋषींनी सांगितल्या आहेत, परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असे आज मला कळून आले. पण ते सुद्धा तुम्ही कृपा केली म्हणूनच. एरवी नारद मुनी आमच्या घरी नेहमी येतात, ते सुद्धा हेच गात असतात, पण त्याचा अर्थ न समजता मी त्यांचे गाणेच सुखाने ऐकत असे. महाराज, आंधळाच्या गावी सूर्य जरी स्वतः प्रकट झाला तरी त्यांना फक्त उन्हाचा उपयोग होतो, बाकी त्यांना प्रकाश कसा दिसणार? त्याचप्रमाणे नारद हे अध्यात्म गायन करीत असता मला त्यांच्या रागरागिणीचे माधुर्य वरचे वर तेवढे समजत असे, दुसरे काही नाही. त्याचप्रमाणे असित व देवल यांच्या तोंडूनही तुमचे याच प्रकारचे गुणानुवाद मी ऐकत असे, परंतु त्यावेळेस माझी बुद्धी विषयरूप विषयाने व्यापली होती. विषयरूप विषयाचा महिमा असा आहे की परमार्थ गोड असून
तो जीवास कडू लागतो व विषय कडू असून ते गोड लागतात. आणखी दुसऱ्या विषयी काय सांगू, परंतु सर्वश्रेष्ठ जे व्यासमुनी ते देखील स्वतः येऊन तुमच्या स्वरूपाचे वर्णन करीत असतात. परंतु एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने तो टाकून देतो आणि दिवस उगवल्यावर तो चिंतामणी आहे असे ओळखतो. याचप्रमाणे कृष्णा व्यासादिक मुनींची भाषणे ज्ञानरूप रत्नांच्या खाणीप्रमाणे असून तुमच्या उपदेशरूप सूर्याशिवाय त्या मी टाकून दिल्या होत्या. ते आता तुमचे वाक्यरूपी किरण माझ्या हृदयात सर्वत्र फाकून ऋषींनी सांगितलेल्या त्या मार्गाविषयीचे अज्ञान पार नाहीसे झाले. महाराज, त्यांचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बीज ते माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पडले होते, पण आता त्याला तुमच्या कृपारूप ओलाव्याने संवादरूप फळे आली. अहो अनंता, नारदादिक संतांच्या भाषणरूपी नद्यास तुमचा व माझा जो संवाद, त्या संवादरूपी सुखाचा मी समुद्र झालो. हे प्रभू, हे सद्गुरू, मी जन्मजन्मांतरी जी जी उत्तम पुण्य केली त्यांनी तुमची प्राप्ती करून देऊन ती माझ्या ऋणातून मुक्त झाली. एरवी वाडवडिलांच्या मुखातून तुमचे गुणानुवाद माझ्या कानी पडत असत, परंतु तुम्ही कृपा केली नव्हती तोपर्यंत मी काहीच ओळखले नव्हते. म्हणून नशीब जेव्हा अनुकूल होते तेव्हा सर्व केलेले उद्योग सफल होतात. त्याप्रमाणे गुरुकृपा झाली म्हणजे ऐकलेले व अध्ययन केलेले सर्व खरे आहे असे अनुभवास येते. महाराज, माळी ज्या झाडांना पाणी घालून आपल्या जीवापाड मेहनत करतो, परंतु त्यांना ज्याप्रमाणे वसंत ऋतूशिवाय फळे येत नाहीत, अहो जेव्हा विषम ज्वराला उतार पडतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागतात. हे पहा, औषध हे आरोग्य झाल्याशिवाय गोड म्हणता येत नाही, किंवा इंद्रिये, वाचा व प्राण यात जेव्हा चैतन्य येऊन संचार करते तेव्हा त्याचे सार्थक होते. त्याप्रमाणे वेदशास्त्रांचा अथवा योगाधिकांचा अभ्यास करूनही जेव्हा गुरुची कृपा होते तेव्हाच ती आपल्या उपयोगी पडतात. याप्रमाणे अनुभव आल्यामुळे अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला व देवास म्हणाला की तुमचे बोलणे माझ्या खरे प्रत्ययास आले. तेव्हा हे मुक्तिदाता श्रीकृष्णा, मला खरोखर असा अनुभव आला की तुम्ही देव व दानव यांच्या बुद्धीला जाणण्याजोगे नाही. देवा, तुमच्या बोलण्याचा अनुभव न येता जो आपल्या ज्ञानाने तुम्हाला जाणले असे म्हणतो त्याला तुमचे ज्ञान होत नाही असे माझ्या पक्क्या अनुभवाला आले आहे. ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपण आकाशाला समजते किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीला समजते, त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते तुमचे सर्व शक्ती तुम्ही जाणता. एरवी तुमची शक्ती आम्हाला कळाली असा वेदाधिक व्यर्थ गर्व वाहतात. अहो, मनाच्या गतीला कसे मागे टाकावे, वाऱ्याला वेगेत कसे धरावे आणि बाहूंनी माया कशी तरून जावी, त्याप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे. म्हणून ते कोणाला होत नाही तर तुमचे तुम्हाला समजते. महाराज, तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे व ते आपण दुसऱ्यांनाही समजू देण्यास समर्थ आहात. तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका बरे, आमची ऐकण्याची हौस पुरी करा. अहो प्राणीमात्रांचे उत्पादका, अहो संसाररूपी गजाचा नाश करणाऱ्या पंचानना, अहो सर्व देवांना पूज्य व जगदाधिपते, आपण ऐकले का? तुमचा मोठेपणा आम्ही ओळखू म्हटले तर तुमच्याजवळ उभे राहण्यासही आम्ही योग्य नाही. व या संकटाला भिवून जर आम्ही तुमची विनंती केली नाही तर आमच्या मनाच्या समाधानाला दुसरा काही उपायही नाही. चोहोकडे समुद्र व नद्या जरी पाण्याने भरलेल्या आहेत तरी त्यांचा चातकास काय उपयोग, कारण जेव्हा मेघाचे थेंब पडतील तेव्हाच त्याला पाणी पिण्यास मिळेल. त्याचप्रमाणे कृष्णा, जगतात जरी चोहीकडे गुरु आहेत तरी आम्हाला तुमच्या वाचून दुसरा गुरु नाही. हे असो, आता तुमच्या विभूती सांगा. महाराज, आपल्या ज्या काही विभूती असतील त्यातून जेवढ्या व्यापक, शक्तिमान व सतेज आहेत तेवढ्या तुम्ही मला दाखवा. हे अनंता, ज्या तुमच्या विभूती तिन्ही लोकांना व्यापून आहेत त्यातील मुख्य नावाजलेल्या असतील त्या मला आता सांगा. महाराज, मी तुम्हाला कसे जाणावे व नेहमी कशाचे चिंतन करावे? जर सर्वत्र तुम्हीच आहात असे म्हणावे तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही. म्हणून पूर्वी तुम्ही जे संक्षेपाने आपले भाव सांगितले त्यांचा विस्तार करून एक वेळ सांगा. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता मला श्रम पडणार नाही अशा तुमच्या प्राप्तीची जी युक्ती ती स्पष्ट करून सांगा. हे भूतपते, मी ज्या विभूतीबद्दल तुम्हाला विचारले आहे त्या सांगा. त्यास त्या पुन्हा काय सांगावयाच्या आहेत असे जर कदाचित म्हणाल तर जनार्दना, अशी शंका मनात येऊ देऊ नका.
कारण जगातील साधारण जे अमृतपान त्यालाही पुरे असे कोणाच्याही म्हणवत नाही. जे अमृत काळकूट विषाचे सख्खे भावंड आहे ते मरणाच्या भीतीने देवांनी प्राशन केले असतानाही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र लय पावतात. क्षीराब्दीची असा एक रस आहे की त्याला अमृत हे नाव व्यर्थ प्राप्त झाले आहे, पण त्याची गोडी पुरी झाली असे कोणाच्याही म्हणवत नाही. त्या तुच्छ अमृताच्या गोडीचा जर एवढा महिमा आहे तर मग असे पहा की हे तुमचे बोलणे तर खरोखर ज्ञानामृत आहे. हे मंदराचल न हलविता क्षीरसागर न घुसळिता अनादि असून स्वभावतः स्वयंमेव आहे. हे पाझरत नाही, पातळ होत नाही व घट्टही होत नाही. याची गोड व सुवास ही समजत नाहीत व हे आठवण करणाऱ्याबरोबरच वाटेल त्याला प्राप्त होते. याची गोष्ट ऐकता क्षणीच सर्व संसार मिथ्या वाटू लागतो व यामुळे बळकट अविनाशपणा आपोआपच प्राप्त होतो. याच्या योगाने जन्म मृत्यूची वार्ता समूळ नाहीशी होते व अंतर्बाह्य महासुखाचा लाभ होतो. मग दैवयोगाने जर ते सेवन केले तर ते आत्मरूपी करून टाकते. अशा प्रकारे जे तुमचे ज्ञानामृत ते तुम्ही मला पाजित असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. आधी तुमचे नाव मला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सहवास घडला व नंतर आनंदयुक्त होऊन तुम्ही गोष्टी सांगत आहात तेव्हा हे सुख कशासाठी आहे हे माझ्याने सांगवत नाही, परंतु मला फार संतोष होत आहे. तर मला असे वाटते की तुमच्या मुखाने पुन्हा एक वेळ ते ऐकावे. कदाचित तुमच्या मनात शंका येईल की एकवार सांगितलेले पुन्हा कसे सांगावे. तर महाराज असे पहा की सूर्याच्या नित्यप्रकाशाला शिळा म्हणता येईल काय, अग्नीला ओवाळा म्हणता येईल काय, किंवा अखंड वाहणाऱ्या गंगोदकास पारोसेपण आहे काय. तुम्ही आपल्या मुखाने जे ज्ञान सांगितले ते ऐकून आम्हाला असे वाटले की नादब्रह्म मूर्तिमंत आमच्या पुढे उभे आहे. तसेच दुर्मिळ अशा चंदनाच्या फुलांचा आम्ही आज सुवास घेत आहोत. अर्जुनाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले आणि म्हणाले, हा पार्थ भक्ती व ज्ञान याचे आगरच झाला आहे. याप्रमाणे अनुभवाच्या संतोषात प्रेमाचा उमाळा येऊ लागला. तो कष्टाने सावरून श्री अनंत बोलू लागले. स्वतः ब्रह्मदेवाचा बाप हे माहीत असूनही त्याची आठवण न राहता भगवान म्हणाले, बापा अर्जुना फार चांगले केले. आता भगवंतांनी अर्जुनाला बापा म्हटले म्हणून आपणास आश्चर्य करण्याचे कारण नाही का की भगवान स्वतः नंदपुत्र होऊन खेळ खेळले नाहीत का. पण सध्या ते असो, हा सर्व प्रकार विशेष आवडीने घडतो. तर भगवान म्हणाले, हे धनुर्धरा मी सांगतो ते ऐक. हे सुभद्रापते तू ज्या माझ्या विभूतीबद्दल विचारलेस त्या अगणित असून जरी माझ्याच आहेत तरी माझ्याही बुद्धीने त्यांची गणना करता येत नाही. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील केश ज्याचे त्यासही मोजता येत नाहीत, त्याप्रमाणे माझ्या विभूती मला मोजता येत नाहीत. एरवी देखील मी कसा व केवढा आहे हे माझे मलाच खरे कळत नाही. याकरिता माझ्या मुख्य विभूती ज्या प्रसिद्ध आहेत त्या ऐक. हे किरीटी, त्या जाणल्या असता इतर सर्व विभूती जाणता येतील. ज्याप्रमाणे झाडाचे बी हाती आले असता झाड हाती आल्याप्रमाणेच होते, किंवा बाग हाती आल्यावर आपोआप फळे व फुले हाती लागतात, त्याप्रमाणे त्या विभूती पाहिल्या असता सर्व विश्व पाहिल्याप्रमाणे होते. हे धनुर्धरा, बाकी खरोखर माझ्या विस्ताराचा अंत नाही. हे पहा की गगनासारखे मोठे पदार्थही माझ्यात मावतात. कुरळे केश मस्तकी धारण करणाऱ्या व धनुर्विद्येत शिवाप्रमाणे प्रवीण अशा अर्जुना ऐक. प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी. शरीराच्या आतील भागाच्या अंतःकरणात मीच आहे. प्राणीमात्राच्या बाहेरच्या बाजूसही माझेच आच्छादन आहे आणि प्राणीमात्राच्या आरंभी व अंती व मध्येही मीच आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या खाली वर आत व बाहेर सर्वत्र आकाशच असते व ते आकाशात उत्पन्न होऊन आकाशातच असतात आणि मग ज्या वेळेस ते मेघ लय पावतात त्यावेळेसही आकाशच होऊन राहतात, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही गती प्राणीमात्रास देणारा मीच आहे. याप्रमाणे माझे मोठेपण आणि व्यापकपण हे माझ्या विभूतीच्या योगाने समजते. तरी जीवालाच कान करून पूर्वी ऐकलेल्या गोष्टीवर अनुसंधान ठेवून पुढे ऐक. हे सुभद्रापते, या पुढे तुला सांगावयाच्या राहिलेल्या विभूती ज्या तुला सांगतो म्हणून म्हटले होते त्यातील मुख्य ऐक.
इतके बोलल्यावर कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, 12 आदित्यात विष्णू मी, तेजस्वी वस्तूत किरणयुक्त सूर्य तो मी. श्रीकृष्ण म्हणतात, 49 मरुद्गणात मरीची मी व आकाशातील नक्षत्रात चंद्र मी आहे. श्री गोविंद म्हणाले, वेदात सामवेद मी, देवात मरुदबंधू जो इंद्र तो मी, आणि इंद्रियात 11वे जे मन ते मी असे जाण. तसेच प्राणीमात्रात जी मूळ जीवकळा आहे ती मी आहे. सगळ्या रुद्रांमध्ये मदनाचा शत्रू जो शंकर तो मी आहे. याबद्दल मनात शंका धरू नको. श्री अनंत म्हणतात, यक्ष राक्षसांत शंकराचा मित्र जो धनवान कुबेर तो मी, अष्टवसूंमध्ये अग्नी तो मी, व सर्व शिखरांच्या पर्वतात उंच असा मेरू पर्वत तो मी आहे. जो इंद्राचा सचिव, सर्व ज्ञानांचे आदिपीठ व पुरोहितांमध्ये श्रेष्ठ तो बृहस्पती मी. अर्जुना, जो शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगाने कृत्तिकांच्या उदरी उत्पन्न झाला तो त्रिभुवनातील सेनापतीत मुख्य असा कार्तिक स्वामी मी. सर्व सरोवरातील जलनिधी तो समुद्र तो मी, व महर्षी तपोराशी जो भृगु तो मी. वैकुंठवासी श्री विष्णू म्हणाले, सर्व बोलण्यात ज्या सत्याने व्यवहार होतो ते सत्य अक्षर मी. सर्व यज्ञांमध्ये कर्मत्याग करून ओंकाराधिकांनी उत्पन्न होणारा जो जपयज्ञ तो मी. जो नाम जपयज्ञ श्रेष्ठ असून ज्याला स्नानादी कर्मांची जरूर नाही व ज्याच्या नावाने धर्म व अधर्म पवित्र होतात व वेदात ज्याला परब्रह्म म्हणतात तो मी आहे. श्री लक्ष्मीपती म्हणाले, स्थावर पर्वतांमध्ये पुण्यराशी जो हिमालय पर्वत तो मी आहे. कल्पवृक्ष व पारिजात तसाच चंदन हे गुणाने मोठे प्रसिद्ध आहे. तरी या सर्व वृक्षात पिंपळ म्हणून जो वृक्ष आहे तो मी. हे पांडवा, सर्व देवर्षीत नारद ऋषी तो मी असे जाण. आणि सर्व गंधर्वात चित्ररथ म्हणून जो गंधर्व आहे तो मी. हे ज्ञानवंतास, या सर्व सिद्धींमध्ये कपिलाचार्य मी. सर्व घोड्यात उच्चैश्रवा नावाचा घोडा तो मी. राजाला भूषण देणारे असे जे हत्ती, त्यात ऐरावत नावाचा हत्ती तो मी. देवांनी क्षीरसागरांचे मंथन करून सर्व रसात उत्तम असे जे अमृत उत्पन्न केले ते मी. सर्व लोक आज्ञाधारक होऊन ज्याची सेवा करतात तो सर्व पुरुषातील श्रेष्ठ राजा माझी विशेष विभूती आहे. हे पहा अर्जुना, 100 यज्ञ परिपूर्ण केलेल्या इंद्राच्या हातात असणाऱ्या आयुधांमध्ये श्रेष्ठ असे वज्र मी आहे. श्री विष्णू म्हणाले, सर्व गायीत कामधेनू नावाची गाय ती मी. आणि प्रजा उत्पन्न करणाऱ्यांमध्ये मदन म्हणून जो आहे तो मी. हे कुंतीसुता, सर्पकुलाचा नायक वासुकी तो मी. व सर्व नागांमध्ये श्रेष्ठ जो अनंत तो मी. श्रीकृष्ण सांगतात, सर्व देवतांत पश्चिम दिशेचा पती जो वरुण तो मी. सर्व पितृगणात पितृदेवता जो आर्यमा तो मी असे खरोखर सांगतो. जे जगाची शुभाशुभ कर्मे लिहितात, प्राण्यांच्या मनाच्या व शरीराच्या कर्माची झडती घेतात व कर्मानुसार भोगाचे फल देतात, त्या नियमन करणारा प्राण्यांच्या कर्माचा साक्षीभूत जो यमधर्म तो मी असे रमापती आत्माराम म्हणाले. अरे, दैत्य कुलात जन्मलेला प्रल्हाद म्हणून जो दैत्य तो मी असे समज. आणि म्हणूनच तो दैत्याच्या स्वभावाने लिप्त झाला नाही. श्री गोपाळकृष्ण म्हणतात, हरण करणारात जो महाकाळ तो मी व सर्व जनावरात वाघ तो मी असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्षात गरुड पक्षी तो मी, म्हणूनच तो मला आपल्या पाठीवर वाहू शकतो. हे धनुर्धरा, या पृथ्वीच्या सभोवती एक घटका न लागता जो फिरतो व एका उडीबरोबर 7ही समुद्रांना प्रदक्षिणा करतो, असा वेगवानांमध्ये श्रेष्ठ जो वायू तो मी. आणि अर्जुना, सर्व शस्त्रधरात श्रीराम तो मी. ज्या रामाने त्रेतायुगी संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्या रूपाचेच दुसरे धनुष्य बनवून विजयश्रीला आपल्याशिवाय दुसरा मार्गच ठेविला नाही, नंतर सुवेलाच लावर उभे राहून लंकाधीश रावणाच्या मस्तकाच्या पंक्ती गगनात उदो उदो म्हणणाऱ्या भूतांना बळी दिल्या, ज्या रामाने देवांना मान राखला, धर्माचा जीर्णोद्धार केला व जो सूर्यवंशात केवळ प्रतिसूर्यच उदयास आला, तो शस्त्रे परजणाऱ्यांत सीतापती रामचंद्र मी व पृच्छवंत जलचरात मकर तो मी. सर्व वाहणाऱ्या नद्यांमध्ये ज्या गंगेला भागीरथी आणीत असता जन्हूने गळून पुन्हा मांडी फोडून जिला वाट दिली, तो सर्वत्र त्रैलोक्यातील नद्यात मुख्य नदी जान्हवी मी असे अर्जुना तू जाण. हे पहा, याप्रमाणे सृष्टीतील माझ्या एक एक निरनिराळ्या विभूतीचे वर्णन करू लागलो
तर 1000 जन्मात अर्ध्या विभूतीचेही वर्णन होणार नाही. ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी मनात इच्छा उत्पन्न झाली असता आकाशाची मोठ बांधली म्हणजे ती सर्व हाती येतील, किंवा पृथ्वीच्या परमाणूंचा झाडा घ्यावयाचा असल्यास भूगोलच काखेत मारला पाहिजे. त्याप्रमाणे माझा विस्तार पाहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे, म्हणजे ते सर्व दृष्टीस पडेल. खांदा, फुले व फळे ही सर्व एकदम गुंडाळून घ्यावी. असे वाटल्यास ज्याप्रमाणे झाड मुळासकट उपटून घ्यावे त्याप्रमाणे माझ्या सर्व विभूती समजाव्या. अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष असे स्वरूप जाणून घ्यावे, म्हणजे त्या सहज समजतील. एरवी अर्जुना, माझ्या वेगळाल्या विभूतीचे किती म्हणून ऐकशील? म्हणून एकदा मला जाणलेस म्हणजे त्या सर्व तुला कळतील. हे किरीटी, मी सर्व सृष्टीचा आदी, मध्य आणि अंत आहे. ज्याप्रमाणे वस्त्रात तंतू उभे व आडवे भरले असता त्याप्रमाणे जो मी सर्व व्यापक आहे त्या मला जाण. त्यानंतर माझ्या विभूती जाणून काय करायच्या आहेत, परंतु तसे करण्याची तुझी योग्यता नाही, म्हणून ते असू दे. हे सुभद्रापते, तू माझ्या विभूती कोणत्या म्हणून विचारलेस तर त्या ऐक. सर्व विद्यात आत्मज्ञान होणारी वेदांत विद्या ती मी आहे. अरे, बोलणाऱ्याच्या ठिकाणी जो सर्व शास्त्रात संमतीने कधी संपत नाही तो वाद मी निश्चय करू लागले असता जो उलट वाढतो व ऐकणाऱ्यांच्या तर्कास बळ येते आणि त्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात. श्री गोविंद म्हणाले, अशा वाटाघाटीत जो वाद चालतो तो मी, आणि अक्षरात स्पष्ट असा जो आकार तो मी, समासात द्वंद्व तो मी असे समज, आणि मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना ग्रासणारा काल तो मी, मेरू मंदारादिकांसह जो पृथ्वीचा नाश करतो व प्रलयकाली जलमय झालेल्या जगास जो जागचे जागी जिरवतो. हे किरीटी, प्रलयकालाच्या तेजाला जो मिठी मारतो, सर्व वाऱ्याला गिळून टाकतो व ज्याच्या पोटात आकाश मावते असा अपरिमित काळ तो मी, असे लक्ष्मीशी विलास करणारे श्रीकृष्ण म्हणाले. मग पुन्हा म्हणतात, सृष्टीचा जो उत्पन्न करता तो मी आहे. उत्पन्न झालेल्या प्राणीमात्रांचे धारण करणारा मीच, सर्वांचे जीवनही मीच व शेवटी सर्वांचा संहार करतो म्हणून मृत्यूही मीच असे समज. आता स्त्री जातीपैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत, त्यांचे मी कौतुकाने वर्णन करतो ते ऐक. अर्जुना, नित्य नवी कीर्ती ती माझीच मूर्ती, औदार्ययुक्त जी संपत्ती तीही मीच असे जाण, आणि न्यायाच्या सिंहासनावर बसून विचाराच्या मार्गाने चालणारी जी वाणी तीही मी. पदार्थ पाहिल्याने जिच्या योगाने माझी आठवण होते ती स्मरणशक्ती मी असे पक्के समज. इहलोकी स्वहित जागृत करणारी ती बुद्धी, जी बुद्धी ती मी. वैया त्रिभुवनात धृती ती मी, आणि क्षमा ही मीच. संसार गजेंद्राचा नाश करण्यामध्ये केवळ सिंहच असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे स्त्री जातीत ज्या 7 शक्ती आहेत त्या सर्व मी आहे असे समज. श्री रमापती म्हणतात, मित्रश्रेष्ठा, वेदांमध्ये असलेल्या साम समुदायात बृहत्साम आहे ते मी. 7 छंदात गायत्री म्हणून जो छंद आहे ते माझे स्वरूप आहे असे तू निसंशय जाण. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मास तो मी, व ऋतूंमध्ये पुष्पाची वृद्धी करणारा जो वसंत तो मी. हे शहाण्या अर्जुना, दुसऱ्यास फसवण्याचे जे प्रकार आहेत त्यात जुगार म्हणून जी विद्या आहे ती मी. म्हणून चावडीवर जरी दरवडा पडला तरी त्याचे निवारण कोणास करता येत नाही. अरे, सर्व सतेज पदार्थात तेज म्हणून जी वस्तू आहे ती मी असे पक्के समज. आणि सर्व आरंभिलेल्या कार्यात ज्याची इच्छा असते तो जय मी. देवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले, नीती न सोडता सर्व उद्योगात जो उद्योग ते माझे स्वरूप आहे. सत्व धीरात सत्व मी, व यादवात जो श्रीमंत तो मी असे श्री अनंत म्हणतात. जो देवकी वसुदेवांकरिता जन्म घेऊन यशोदेच्या मुलीकरिता गोकुळात गेला व ज्याने स्तनपान करण्याच्या निमित्ताने पूतना राक्षसीचे प्राणहरण केले तो मी. बाळपणाची कळी उमलली नाही तो ज्याने दैत्यरहित पृथ्वी केली व हातावर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा गर्व हरण केला. ज्याने यमुनेतील कालिया सर्पाचे मर्दन करून त्याचे हृदयातील दुःख निवारण केले. कालिया मर्दनाच्या समयी सर्व लोक गोकुळ सोडून यमुनेच्या काठी आले असता त्यास जाळणारा आणि अग्निभक्षण करून
ज्याने त्यांचे संरक्षण केले आणि ब्रह्मदेवाने गोपबालके व वासरे यांचे हरण करून नेल्यावर ती सर्व दुसरी उत्पन्न करून त्यास ज्याने वेड लावले, बालदशेच्या आरंभी कंसच्या अनुराधिक मोठमोठी धेंडे ज्याने सहज मारली, अशा तुला किती गोष्टी सांगू. तू सुद्धा असल्या पुष्कळ ऐकल्या व पाहिल्या आहेस. म्हणून यादवात अशी ज्यांची कृती आहे तेच माझे स्वरूप होय. आणि सोमवंशात तुमच्या पांडवात जो अर्जुन तो मी असे समज. म्हणूनच तुझ्या व माझ्या प्रेमभावात अंतर पडत नाही. तू लोकदृष्ट्या संन्यासी होऊन माझी भगिनी सुभद्रा हिला हरण करून नेलेस, तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात संशय उत्पन्न झाला नाही. कारण तुझे माझे स्वरूप एकच आहे. सर्व मुनीत श्रेष्ठ असे जे व्यास मुनी ते मी, सर्व कवीत श्रेष्ठ असे जे उशनाचार्य ते मी, असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. अरे दमन करणाऱ्यांमध्ये जो श्रेष्ठ दंड तो मी, जो मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वात सारखे शासन करतो तो मी असे समज. सारासार विचार करून ज्या शास्त्रात धर्माचे अनुकरण केले असते ते सकल शास्त्रातील नीतिशास्त्र मी. हे बलवान अर्जुना, सर्व गुह्य गोष्टीत मौन ते मी. म्हणून मौन धारण करणारा ब्रह्मदेव देखील अज्ञानी ठरतो. अरे ज्ञानांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते मी असे समज. आता विभूती विस्तार राहू दे, कारण काही केले तरी त्याचा अंत लागणार नाही. हे पहा अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल का? किंवा पृथ्वीवरील गवताच्या काड्यांची गणना करता येईल का? आणखी असे पहा, समुद्राच्या लाटांनी ज्याप्रमाणे गणती करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या गुणविशेष विभूतींची गणती करता येणार नाही. अर्जुना, असे असताही तुला माझ्या 75 मुख्य विभूती सांगितल्या, परंतु ही जी माझ्या विभूती समजण्याविषयी तुला इच्छा उत्पन्न झाली ती व्यर्थ अशी मला वाटली. माझ्या इतर विभूतींचा केवढा विस्तार आहे याचा पत्ता नाही. म्हणून त्या तू ऐकणार काय व मी सांगणार तरी किती? याकरिता तुला एकवार आम्ही आपले वर्म सांगतो की ज्या बीजांपासून भूतांचे अंकुर फुटतात ते बीज मी आहे. म्हणून लहान मोठे असे काही न मानता उच्च नीच हे सर्व भाव टाकून सर्व वस्तूंच्या ठिकाणी मीच आहे असे मान. अर्जुना, यापेक्षाही सर्वसाधारण अशी एक खूण तुला सांगतो ती ऐक. तिच्या योगाने माझ्या विभूती तुला ओळखता येतील. धनंजया, ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया यांचे वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणी माझा अंश आहे असे समज. अथवा आकाशात सूर्याचे बिंब एकच असून त्याची ज्याप्रमाणे त्रिभुवनात प्रभा फाकते त्याप्रमाणे ज्या एकट्याची सर्व जन आज्ञा पाळतात त्या महानुभावाला एकटा असे म्हणू नको व निर्धन असेही म्हणू नको. हे पहा, दुसऱ्याची इच्छा तृप्त करण्याकरिता कामधेनूला आपल्याबरोबर काही सामग्री का घ्यावी लागते? तिला ज्या वेळेस जो कोणी जे काही मागेल ते ती एकदम देते. त्याचप्रमाणे माझ्या विभूतीच्या अंगात सर्व ऐश्वर्य भरलेले आहे. हीच माझ्या विभूती ओळखण्याची खूण आहे असे जाण. अर्जुना, ज्याच्या आज्ञा सर्व लोक शिरसामान्य करतात असे तुझ्या दृष्टीस पडेल त्या विभूती म्हणजे माझे अवतार आहेत असे समज. माझ्या विभूतीत सामान्य विभूती व विशेष विभूती भेद मानणे महादोष आहे. कारण या सर्व विश्वात मीच एकटा भरलेला आहे. तर असे असता साधारण विभूती आणि चांगली विभूती असा भेद कल्पून उगीच आपल्या बुद्धीस कलंक का लावून घ्यावा? तूच व्यर्थ का घुसळावे? अमृताला शिजवून निमे का आठवावे? तसेच वायूला उजवे व डावे अंग आहे का? सूर्यबिंबाचा पुढील व पाठीमागील भाग पाहू लागले असता ज्याप्रमाणे आपली दृष्टी मात्र नाहीसी होईल, तो सर्व प्रकाशमयच असल्यामुळे त्याला पुढे व मागे अशा बाजू नाहीत व त्याकडे पाहू लागले म्हणजे डोळे मात्र आंधळे होतील. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी साधारण व विशेष असे भेद नाही. आणि हे सुभद्रापते, माझ्या ज्या अनंत वेगवेगळ्या विभूती आहेत त्या तू किती मोजशील? म्हणून माझ्या विभूती जाणण्याची तुझी इच्छा पुरे कर. आता हे पहा, माझ्या एका अंशाने हे सर्व जग भरलेले आहे. म्हणून अभेद बुद्धीने सर्वत्र मीच आहे असे समजून मला भज. ज्ञानरूप वनास वसंत ऋतूप्रमाणे आनंद देणारा व विरक्तांना एकांतात सोबत देणारा असा सकलेश ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलता झाला. तेव्हा अर्जुन म्हणाला, प्रभो, माझ्या विभूतीचे ठिकाणी भेद मानू नको. म्हणून जे तुम्ही सांगितले ते आपल्या थोरपणाला शोभलेच आहे.
कारण मग भेद निराळा आणि त्याचा त्याग करणारे आम्ही निराळे असे झाले. हे पहा, सूर्य आपण उगवण्यापूर्वी जगाला असे म्हणतो काय की अंधाराला एका बाजूला घालवून द्या, कारण सूर्य उगवल्याबरोबर अंधकाराचा आपोआप नाश होतो. त्याप्रमाणे ईश्वरमय सर्व जगत आहे असे ज्ञान उत्पन्न होण्याबरोबर ईश्वरास जाणणाराही तद्रूपच होतो. पण देवा, या बाबतीत तुम्हाला अविचारी असे म्हणावे तर अधिक प्रसंग होईल. प्रभो, तुमचे फक्त नाव जर एक वेळ कोणी तोंडाने उच्चारले किंवा कानाने ऐकले तर त्याच्या मनातून खरोखर भेद नाहीसा होतो. ते तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्मच जर माझ्या सुदैवाने माझ्या हाती आला आहात तर तुम्हा आम्हात भेद म्हणता तो कोठून असणार व तो कोणी कोठे पाहावा? हे पहा, एखाद्याने चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावरही त्याला उघडावयास लागेल का? पण श्रीकृष्णा, आपण मोठे आहात तेव्हा हवे तसे बोला. हे बोलणे ऐकता श्रीकृष्णास अतिशय संतोष झाला व त्यांनी अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊन म्हटले, आमच्या बोलण्याचा तू राग मानू नको. भेदाची परंपरा सांगण्याच्या ओघात आम्ही विभूतीविषयी जे प्रकार सांगितले ते अभेद रूपाने तुझ्या मनात ठसले की नाही हे समजण्याकरता क्षणभर बाह्यत्कारी तसे बोललो. तो माझ्या विभूतीबद्दल तुला चांगला बोध झाला आहे असे दिसले. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, हे आपले आपणच काय ते पाहून घ्या, पण या विश्वात सर्वत्र तुम्ही भरलेले आहात असे मला दिसते. अशा रीतीने अर्जुन योग्य तेच आला असे संजय सांगत असता धृतराष्ट्र राजा स्तब्ध बसला होता. तेव्हा संजयाच्या मनाला खेद वाटून तो म्हणाला, सहज लाभ होत असता तो दवडले हेच नवल नव्हे का? धृतराष्ट्र राजाची ज्ञानदृष्टी शाबूत आहे असे मी समजत होतो, परंतु तसा प्रकार नसून हा बाह्यदृष्टीप्रमाणे ज्ञानदृष्टीनेही आंधळा आहे. परंतु धृतराष्ट्राची गोष्ट असू द्या, अर्जुन मात्र आपल्या स्वहिताची योग्यता वाढवित आहे का की या गोष्टीपेक्षाही दुसऱ्या एका गोष्टीविषयी त्याच्या मनात उत्कंठा उत्पन्न झाली व तो म्हणाला, सर्व जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतःकरणात अनुभव आला आहे तो माझ्या डोळ्यासमोर प्रगट व्हावा. या इच्छेच्या मार्गाने बुद्धी चालू लागली आहे. ह्याच दोन्ही डोळ्यांनी मी सकल विश्वरूप पाहावे. तो दैववान असल्यामुळे अशी इच्छा करू लागला. आज अर्जुन म्हणजे कल्पतरूची केवळ शाखाच आहे, म्हणून त्याला वांझ फुले कधीही यावयाची नाहीत, कारण त्याच्या तोंडून ज्या ज्या गोष्टी निघतील त्या श्रीकृष्ण खऱ्या करीत आहेत. जो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलाप्रमाणे विष सुद्धा आपणच बनला तो सद्गुरू अर्जुनास प्राप्त झाला आहे. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, विश्वरूप पुसण्याकरिता पार्थ कशा रीतीने आरंभ करील ती कथा आता पुढील प्रसंगी सांगेन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अध्याय 10. निवृत्तीदास ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण.